नीटचे क्लास लावले तर एखादा ॲश्युरन्स असं मिळेल की आपण नीट क्रॅकच करू? सर आमच्याकडचा रिझल्ट आहे तो भारतातला सर्वात जास्त रिझल्ट आहे. तुम्ही जर बघितलं की एम्स कॉलेजेस असतील किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पूर्ण भारतावरतले म्हणतोय एकमेव कोचिंग आहे की सर्वात जास्त रेशो आपल्या विद्यार्थ्यांचा तिथे येतो. तुम्ही भारतातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये जा किंवा प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये आरसीचा एक विद्यार्थी सापडणार. अच्छा, एवढा अश्युरन्स आम्ही तुम्हाला देतोय. कारण की हा जो रिझल्ट आहे किंवा एवढा रिझल्ट प्रिंट करतो आम्ही, हा रिझल्ट आजपर्यंत कोणताच कोचिंगचा नाही. आजपर्यंत तुम्हाला एवढा रिझल्ट कोणत्याच कोचिंगने दाखवलेला नाही. मला फक्त तुम्ही कोणते कोचिंगचं ब्रोशर उचला, नॅशनल कॉलेज असू द्या किंवा छोटं कोचिंग असू द्या किंवा लोकल कोचिंग असू द्या, एवढा रिझल्ट कोणी तुम्हाला लावून दाखवलेला आहे का आजपर्यंत? कोणताच कोचिंग देऊ शकता. आणि हे पण हे सेम वर्ष, म्हणजे असं नाही की रिपीट केलेले विद्यार्थी. हे विद्यार्थी दरवर्षी तुम्हाला हे चेहरे पुढच्या वर्षी प्रॉस्पेक्टसवर दुसरे चेहरे दिसतील तुम्हाला. अच्छा, याच्यामध्ये आपण विद्यार्थी कॉलेज सिलेक्शन कोणते झाले हे दिलेलं असतं. कारण की शेवटी काय बघितलं, मार्क्स नाही बघितलं जातं, कॉलेज बघितलं जातं. बरोबर. की विद्यार्थी कुठल्या कॉलेजमधून पास आउट होतो किंवा कुठल्या कॉलेजमधून डॉक्टरेट झालेला आहे, त्याकरता बघितलं काय जातं. असे आपले नाशिक ब्रांचमध्ये रिपीटर बॅच आपण चालू केली होती. त्याच्यापैकी 40 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या नाशिक ब्रांचमधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस झालेलं आहे. आणि बुकलेट आपलं हे प्रश्न किती, कोणत्या चॅप्टरचे प्रश्न म्हणजे रँडमली का? आता हे जे प्रश्न आहे ना सर, नीटने विचारलेला, तर तुम्ही तेव्हा नीट 2025 ने विचारला प्रश्न. बरोबर. हा नीट 2025 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला होता. तो आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कुठं होता, आपण कशा प्रकारे विचारला होता, ते आपण इथे दिलेलं असतं सर. अच्छा. आणि हा रेफरन्स असतो. जर उद्या एखादा पॅरेंट्स म्हटले की दाखवा आम्हाला रेफरन्स, हा प्रश्न तुमच्या स्टडी मटेरियल मधला होता, आपण स्टडी मटेरियल पेज नंबर दाखवू शकतो. काम करतात. बघितलं एक प्रश्न कमीत कमी 2 ते 3 वेळेस विचारला गेलेला आहे आपल्याकडे. असं आपण त्यांच्यावर काम करत असतो. याच्यात आपण असं नाही की आपण 180 ते 180 पेशंट आपल्या पुढे ना पुढे स्टडी मटेरियल मध्ये आलेले असतात. मी रँडमली कोणताही पेज ओपन करून टाकू शकतो. आता हे केमिस्ट्रीचं आहे, हे बायोलॉजीचं आहे, फिजिक्सचं पण. म्हणजे आपल्याकडे ॲश्युरन्स आहे की आमच्याकडे अश्युरिटी आहेत. आम्ही क्लासमध्ये शिकवलेलं किंवा आमच्या स्टडी मटेरियल मधलं किंवा आमच्या टेस्ट सिरीज मधलं हे तुम्हाला कुठे ना कुठे नीटच्या परीक्षेला विचारलं जातं. ही आम्ही अश्युरिटी देऊ शकतो. अच्छा. आणि बुकलेट आपलं हे प्रश्न किती, कोणत्या चॅप्टरचे प्रश्न म्हणजे रँडमली का? आता हे जे प्रश्न आहे ना सर, नीटने विचारलेला, तर तुम्ही तेव्हा नीट 2025 ने विचारला प्रश्न. बरोबर. हा नीट 2025 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला होता. तो आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कुठं होता, आपण कशा प्रकारे विचारला होता, ते आपण इथे दिलेलं असतं सर. अच्छा. आणि हा रेफरन्स असतो. जर उद्या एखादा पॅरेंट्स म्हटले की दाखवा आम्हाला रेफरन्स, हा प्रश्न तुमच्या स्टडी मटेरियल मधला होता, आपण स्टडी मटेरियल. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.